पारंपरिक पद्धतीनं जी मडकं रवणं, त्याला चुना लावणं, कपड्याचं बुजगावणं करणं आणि ते फक्त ठेवायचं किंवा मग गोफण घेऊन ज्वारी बाजरी राखायची। हे करून सुद्धा शेतकऱ्याचं आमचं नुकसान व्हायचं। आम्ही शेतापासून यायचा आमचा मार्ग आहे शाळेकडे। आम्ही दररोज बघायचो की इथं हे शेतकरी असं काम करतात, पक्षी हुसकले नाही जात, एवढी मेहनत करतात तरी ते आम्ही रोज असं विचार करायचं यांच्यासाठी आपण काही करू शकतो का। आम्ही शाळेत आलो, IBTच्या शिक्षकांसंग चर्चा केली, त्यामध्ये आम्हाला ही कल्पना सुचली आणि असं स्मार्ट बुजगावणं म्हणजे स्वयंचलित बुजगावणं तयार केलेलं आहे जे सोलार पॅनलवरती चालतं। त्या आवाजासाठी आम्ही मल्टीपर्पज रिचार्जेबल स्पीकरचा उपयोग केलाय। पक्ष्यांना म्हणजे घाबरवण्यासाठी वेगवेगळे आवाज सेट केले, त्याच्यामध्ये टायमर पण लावलेला आहे, म्हणजे ते DC मोटरला ना प्रत्येक 5 मिनिटांमध्ये ना 15 सेकंद ऑन करेल। LTI माइंडट्री आणि विज्ञान आश्रम यांच्या मदतीने महाराष्ट्रातील 36 शाळांमध्ये IBT हा स्टेम लर्निंग प्रोग्राम चालू आहे। तर विद्यार्थी हाताने प्रत्यक्ष काम करत करत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतात, या गरजांवर आधारित प्रकल्प करतात आणि ते प्रत्यक्ष कम्युनिटीला समाजाला वापरायला देतात, जेणेकरून समाजातील लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। या बुजगावण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। माझ्या शाळेतल्या मुलांनी हे बुजगावणं बनवले, त्याचा मला माझ्या गावाला सार्थ अभिमान आहे। यांनी सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलाय, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही असं मॉडेल तयार केले। हा IBT 36 पेक्षा जास्त शाळांमध्ये कार्यक्रम पोहोचावा आणि याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळावा हीच अपेक्षा।